नमस्कार. आज लाईव्ह येण्यामागचं कारण, आता रात्री 12:30 वाजत आले आणि आता एवढं उशिरा मी ज्या प्रभाग क्रमांक 38 मध्ये निवडणूक लढवतोय त्या प्रभागाचा निकाल आत्ता झाला, आत्ता पार पडला. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक बाब जी एक कायदेशीर दृष्ट्या अडचणीची वाटली. तर मी माझ्या कार्यकर्त्यांना आता सांगितले की आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये शांततेच्या मार्गाने जे काय झालंय ते आम्ही निकाल तर स्वीकारलाय, ठीक आहे. परंतु हा निकाल स्वीकारत असताना ज्या काही गोष्टी माझ्या नजरेस आतमध्ये पडल्या, कारण मी सकाळपासून इकडे आहे, संपूर्ण निकाल प्रत्येक फेरी ज्या 10 फेऱ्या झाल्या त्या 10 फेऱ्या मी स्वतः आतमध्ये बसून आहे आणि या 10च्या 10 फेऱ्यांमध्ये अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ज्या ज्या ठिकाणी कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम होते त्या ठिकाणी पोरं मला बोलत होती, मी स्वतः तिकडे जात होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करते. ती लाईट बंद होणार नाही का? बस. तर हे सगळं करत असताना मी एक कागद काल रात्री, म्हणजे मला वाटतं सगळ्याच संपूर्ण प्रेसनेच तो कागद काल जाहीर केला होता. तो म्हणजे हा कागद येतो, हा प्रभाग क्रमांक आता काय माहिती का, याच्यामधून कितपत फायदा होईल, काय होईल, ह्या गोष्टी आता तो विषय संपलेला आहे. परंतु ज्या काही गोष्टी इथं समोर आल्यात त्या गोष्टी तर मला वाटतं की नागरिकांसंग बोलणं गरजेचे आहे. आता अनेक ठिकाणी निकाल झाले, चुकीचे निकाल झाले म्हणतात असं लोक. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली, काय बंद पाडापाडी केली, बऱ्याच काही गोष्टी झाल्या. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये, मी स्वतः म्हणजे अनेक लोक घरात बसून निकाल बघतात, परंतु मी जागेवरती असतो. मी 15 वर्ष झालं, ज्या वेळेस निवडणूक होती त्यावेळेस मी आतमध्ये असतो, ज्यावेळेस काउंटिंग चालू असतं त्यावेळेस मी आतमध्येच असतो. आणि आज सुद्धा मी नेहमीप्रमाणे काउंटिंग आतमध्ये होतो. माझ्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये अतिशय कमी अंतर राहिलं होतं. म्हणजे मला वाटतं की 4थ्या 5व्या नाही, नितीनला बोलव पुढे, 4थ्या 5व्या फेरीला मला साधारण 1000 मतांचं लीड होतं माझ्यावरती, 1000 मतांचं. आणि 5व्या 6व्या फेरीला ज्या टायमाला मतदान मोस्टली काउंटिंग चालू झालं त्या टायमाला हे 1000 मतांचं लीड तुटून मी पुढे लीड दिलं. कारण त्या टायमाला कात्रज संतोषनगर भाग, जो माझा सच्चाई माता मंदिर परिसर आहे, या परिसरातलं काउंटिंग चालू झालं होतं. आणि त्या ठिकाणचं काउंटिंग चालू झालेलं असताना मला जे काही 1100 मतांचं लीड होतं ते तुटलं. आणि मी 1100 मतांचे लीड तोडून मी 500 मतांचे लीड दिलं. जवळजवळ 584च्या आसपास मी लीड दिलं होतं. आणि त्याच्यानंतर ना जो काही पुढे प्रॉब्लेम झाला, 8व्या फेरीला माझ्याकडे फक्त, ज्यावेळेस 7वी फेरी संपली त्या टायमाला माझ्यावरती फक्त 94 मतांचे लीड होतं, फक्त 94 मतांचं 7व्या फेरी अखेर. आणि 7व्या फेरी अखेर अचानकपणे 1 नंबरच्या मशीन पाशी संपूर्ण मशीन बंद पडलं. 1 नंबरच्या मशीनला मशीन बंद पडलं. मला तिकडे बोलवण्यात आलं. मला बोलून मला सांगितलं की साहेब हे मशीन बंद पडले. पोरांनी जागेवरती ऑब्जेक्शन घेतलं, आम्ही मशीन बदलू देणार नाही म्हणून. तर त्या संबंधित जे कोणी तिथं प्रांत होते, प्रांत ना काय नाव त्यांचं, रांजणे साहेब, ते रांजणे साहेब स्वतः खाली आले आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की थोडं तुम्ही मशीनला प्रॉब्लेम झालाय तर आम्हाला सिम बदलू देत. तर आता या टेक्निकली विषयामध्ये मला जायचं नव्हतं, म्हणून मी त्या ठिकाणी त्यांना म्हणलं ठीक आहे करा. त्याच्यामध्ये सुद्धा पोरांनी विषय केला की सिम जर दुसऱ्या मशीन मध्ये टाकलं होतं, नंबर तोच आला असता, पण नंबर तो येत नव्हता, नंबर हा वेगळा आला होता. आणि त्याच राऊंडला, म्हणजे ज्या राऊंडला मला फक्त 74 मतांचे लीड राहिलं होतं, त्याच राऊंडला मला 740 मतांचे लीड पडलं 8व्या राऊंडला. आणि 9व्या राऊंडला पुन्हा एकदा तिथं आम्ही काउंटिंग केलं, त्याच्यामध्ये मला परत ते वाढून 1057 झालं टोटल लीड.
आणि मग शेवटी परत माझं लीड बसलं आणि 1011 वरती ते लीड आलं. शेवटचा जो राऊंड झाला त्याच्यामध्ये मला मताधिक्य मिळालं आणि 1011 मतांचं शेवटी लीड राहिलं. परंतु हे सगळं करत असताना माझा मॅडमच्या विषयावरती बारकाईने लक्ष होतं. आणि मी कालच्याला जो हा पेपर होता ना, हा पेपर माझ्या एकदम नजरेत होता. कारण बऱ्याच जणांनी मला हे फायनल अकाउंट टाकली होती, फायनल अमाऊंट टाकली. त्याची म्हणजे किती झाली, ही जी काय फायनल आहे ही फायनल होती ना 79,826 असं हे मी कालच्याला पाहिलं होतं. मला हे स्वतः सहाय्यक आयुक्त मान्य बनगे मॅडम यांनी पाठवलेले हे पत्र आहे. आणि हेच पत्र संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रेस नोट म्हणून दिले गेले. आणि हे आता त्या मॅडम म्हणत होत्या की हे बदली होतं. असं कसं बदली होतं, कारण हे पत्र ऍड्रेस केले त्यांनी शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, हे त्यांनी लीड केलेले, त्यांना दिलेलं आहे. महापालिका आयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी होते. अतिशय जबाबदारीने त्यांनी इकडे सही केली आणि सही करून त्यांनी आयुक्तांना हे पत्र दिलं. ही प्रेस नोट दिली आहे. आणि मला हे जे मिळालं हे रात्री उशिरा मला मिळालं. मी ज्यावेळेस बनगे मॅडमला म्हटलं की आज फायनल आलं का, किती मतदान झालं, काय झालं म्हणून, तर त्यांनी मला हे पाठवलं. याचीच आता ही प्रिंट आहे. मग माझा एक प्रश्न मॅडमला मी आता केला की 79,826 हे तुम्ही म्हणले सकाळी 7:30 ते 5:30 या कालावधीमध्ये प्रभाग क्रमांक 38 मध्ये 79,826 मतदान झालं. आणि ज्यावेळेस मॅडमने फायनल डिजिट सांगितलं आता, म्हणजे जर तुम्ही कालच्याला जी प्रेस नोट केली ना 79,000ची, 79,826 ची जर तुम्ही फायनल प्रेस नोट केलेली आहे, जी की तुम्ही जबाबदारीने पत्र मान्य आयुक्तांना दिलेलं आहे. आयुक्त हेच मुख्य होते त्याच्यामध्ये ना, निवडणूक अधिकारी म्हणून. इथं यांना जो तुम्ही 79,826 पत्र दिलं आणि ज्या टायमाला मॅडमनी शेवटचा आकडा, मी मुद्दामून एकदम मी नितीनला सांगितलं होतं की माझ्या लक्षात आलं की काहीतरी आकड्याला घोळ होतोय. कारण त्यांनी अचानकपणे मला जो आकडा सांगितला होता तिथं, म्हणजे जो माईकवरती सांगितला त्यांनी, माझ्या अचानक लक्षात आलं की अरे मॅडमनी काहीतरी चुकीचा आकडा घेतला आता. कारण त्यांच्या प्रेस नोट मध्ये त्यांनी जे लिहिलं होतं 79,826 ही त्यांची प्रेस नोट होती, जी मी काल वारंवार पाहिली होती. त्यामुळे माझ्या डोक्यामधील आकडा होता की 79,000 समथिंग काहीतरी आहे. थोडं थांबा रे, 79,826 असा काहीतरी आकडा आहे, एवढं मी काल मला वाचलं होतं अनेकदा. आणि अचानकपणे मॅडमने सांगितलं की फायनल आकडा 78,719 झाला. मी ते नितीनला लिहून गेले. आता काहीतरी यांनी वेगळं काहीतरी बोलले, आकडा जो सांगितला ना तो त्यांनी चुकीचं सांगितलं काहीतरी. जर कालच्याला प्रेस नोट 79,826 झाली तर मग आज फायनल आकडा त्याच्यामध्ये सुद्धा 78,719 कसा काय येतो? 1,035 मतं ही याच्यामध्ये वाढलेली दिसतात. तर मी 1,011 मतांनी पराभूत झालोय. जर मतदान कमी कसं झालं? तुम्ही जी प्रेस नोट दिलीये ती 79,826 ची दिली आहे कालच्याला. समजा आम्ही असं समजू शकतो की संध्याकाळी 5:30 नंतरनं मतदान वाढलं. आता तो नंतरचा टेक्निकली विषय की 16% कसं काय वाढलं, काय वाढलं, कारण शेवटच्या 2 तासामध्ये मतदान एकदम 16% वाढलंय. एकदम 16% जर मतदान वाढलं तर तो नंतर टेक्निकली बाब आहे, काय केलं काय नाही केलं मला त्याच्यात जायचं नाही. परंतु जर तुम्ही 79,826 हा आकडा काल फायनल कमिशनरांना दिलाय, आयुक्तांना पत्र दिलंय, मग तो आत्ता तुम्ही बोलताना 78,719 कसं काय होतो? आणि तो त्यांनी लिखित स्वरूपात दिलाय मला. आणि त्याच्यामध्ये एक विषय अजून एक होतो, याच प्रभागामध्ये 36 खालचा कागद. आता याच प्रभागामध्ये जिथं आमचा निकाल होता त्या ठिकाणी 3 प्रभागांचे निकाल होते. तर 3 प्रभागांच्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक 36 फायनल सांगा मला त्यातला आकडा. प्रभाग क्रमांक 36 प्रभाग क्रमांक 36 याच्यामध्ये त्यांनी जो कालच्याला प्रेस केली होती, ही तीन प्रभागांची प्रेस आहे. परत एकदा सांगतो, 3 प्रभागांची प्रेस आहे, 36, 37 आणि 38. या प्रभाग क्रमांक 36 मध्ये
जर त्यांनी आकडेवारी दिली आहे एकूण 44,264, किती 44,264 ही आकडेवारी त्यांनी दिलेली आहे. आणि या ठिकाणी याच प्रभाग क्रमांक 36 मध्ये 44,344. प्रेसला तुम्ही देता 44,264 आणि इथं वाढवून आकडा येतो 44,344. बरं, तो काय 150 मतांचा फरक आहे. पण त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 37, प्रभाग क्रमांक 37 मध्ये 37,427, 37,427 हा आकडा त्यांनी फायनल दिलाय प्रेस नोटला. आणि या ठिकाणी 37,508 हा आकडा आलाय त्यांचा आता. म्हणजे हा 100-150चा फरक आहे 37, 36 आणि 37 मध्ये. पण माझ्या प्रभागामध्ये हा 1,035 मतांचा फरक कसा काय झाला, कमी झाला. म्हणजे इथं मतदान वाढलंय, या दोन ठिकाणी मतदान वाढलंय 150-200 पण माझ्या इथं मतदान 1,035 मतांनी कमी झालंय. की आम्हाला गणितच कळालं नाही की मतदान कमी कसं काय होतं. कारण 5:30 नंतर जर तुम्ही सांगितलं 5:30 पर्यंतची आकडेवारी आहे, ही आकडेवारी जर 5:30 पर्यंतची असेल तर ती नंतर वाढली पाहिजे ना. पण ती वाढणार न वाढता ती तुम्ही अशा प्रकारे त्याची प्रेस नोट केली. और प्रेस नोट केल्यानंतर सुद्धा इथे एक प्रॉब्लेम दुसरा असा झाला, आता याच्यामध्ये ज्या वेळेस 7 नंबरचा राऊंड चालू होता, 8वा राऊंड चालू झाला, 8वा राऊंड चालू झाला त्या टायमाला मला फक्त 94 मतांचं लीड राहिलं होतं, फक्त 94 मतांचं. अजून 9वा आणि 10वा हे 2 राऊंड, 8वा 9वा 10वा 3 राऊंड शिल्लक राहिले होते. म्हणजे 7व्या राऊंड पर्यंत मला फक्त 94 मतांचे लीड राहिलेलं होतं. आणि ही त्यांची आकडेवारी आहे, ही माझी नाहीये. ही 94 मतांची आकडेवारी ही निवडणूक आयोगाची आहे, ज्या तिथं आरो मॅडम होत्या त्यांची आहे की मला फक्त 94 मतं कमी पडली होती 7व्या. 8वीला ज्या टायमाला तिथं मला त्यांनी त्या प्रांतांनी बोलवलं की हे प्रॉब्लेम झालाय, इथं मशीन बंद पडली आहे, त्यामुळं तुम्हाला ह्याला दुसऱ्याच सिम टाकावं लागेल. आणि बरोबर त्याच राऊंडला तो राऊंड संपूर्ण थांबवण्यात आला होता, एक नंबरचाच इथं गोळ झाला होता म्हणून. तर त्याच्यानंतर बरोबर मला त्या राऊंडला 8व्या राऊंडला मला 740 मतांचं लीड पडलं. एवढं लीड मला अख्ख्या ह्याच्यात कुठंच पडलं नव्हतं. 740 मतांचं लीड मला एका राऊंड मध्ये कुठंच पडलं नव्हतं. हे पहिल्यांदाच मला राऊंड 8व्या नंबरच्या राऊंड मध्ये मला 740 मतांचं लीड पडलं. त्याच्यानंतर ते लीड दुसऱ्या राऊंडला पण अजून वाढलं, 350 मतांनी ते लीड वाढलं, तर ते 1057 झालं 9 राऊंड पर्यंत. आणि 10व्या राऊंडला जेव्हा जो फायनल राऊंड होता, त्या फायनल राऊंड मध्ये मी पुन्हा एकदा जवळजवळ 50 ते 60 मतांनी ना 45 मतांनी मी परत आघाडीवरती गेलो. सांगायचं हे एवढंच आहे की अशा प्रकारे जर निवडणूक होणार असतील ना तर मग चांगली लोक राजकारणात राहणार नाहीत. आज या ठिकाणी जर आपण पाहिलं, मला वाटते हा जो मी काही संशय व्यक्त करतोय हा सगळ्याच उमेदवारांनी घेतला पाहिजे. कारण मला वाटते सगळेजण आपले हारलो पडलो म्हणून निघून गेले होते बाहेर. लीड पण तशाच प्रकारचं होतं प्रत्येकाला, पण माझं तसं नव्हतं. माझ्या जनतेवरती पूर्णपणे विश्वास होता. मला माहिती होतं की मी मशीन सुद्धा हरवू शकतो. परंतु शेवटी मशीननीच घात केला आणि शेवटच्या 8व्या 9व्या 10व्या या राऊंड मधल्या मशीन बंद पडल्या. आणि 2 मशीन त्याच्यामध्ये एक नंबरच्या ह्याच्यावरती आणि 4 नंबरच्या ह्याच्यावरती ज्या 2 मशीन होत्या त्या 2 मशीन बंद पडल्या. आणि डायरेक्टली या मशीन बंद पडल्यानंतर त्या मशीन मधलं सिम काढून दुसऱ्या मशीन मध्ये टाकलं आणि त्या मशीन चालू केल्या. त्यामुळे हा सगळा घोळ झालाय. माझा फक्त निवडणूक आयोगाला आणि आयुक्तांना असेल किंवा समथिंग अजून जे कोणी असतील त्या सगळ्यांनाच माझा प्रश्न आहे की सगळ्या उमेदवारांनी ह्या गोष्टीकडे नीट पाहिलं पाहिजे. कारण एखाद्याचं आयुष्य 5 वर्षांनी मागे जातं, बाकी काही नाही. कारण एक तर पहिली 4 वर्ष बिना निवडणुकीची काढली होती, तरी सुद्धा काम करत होतो आम्ही. आणि आज जे काही झालं, ज्या गोष्टी झाल्या त्या आम्ही स्वीकारल्या. असंच सुद्धा काही कुणाच्या चुका झाल्या असतील, गाववाल्यांच्या चुका झाल्या असतील, त्याच्यामधून 2-3 उमेदवार एका ठिकाणचे आले, 50,000 मतं तिघांमध्ये विभागली गेली, म्हणून या सगळ्या गोष्टी. पण ही जी काय आकडेवारी आहे ना, ती आकडेवारी घातक की 1035 मतं माझी कमी होतात
एका राऊंडमध्ये सगळ्या राऊंडमध्ये मिळून 1035 मतं कालच्या प्रेस नोटमध्ये कमी होतात आणि 1011 मतांनी बरोबर माझा पराभव होतो. हे कुठेतरी मनाला चटका लावणारे विषय म्हणून म्हटलं की मी आतापर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या संग शेअर करत आलो, या पण गोष्टी शेअर केल्या पाहिजे. आता याच्यामध्ये मला जो काही कायदेशीर बाबी ज्या करायच्या ते मी आता इथून पुढे एखादा कायदेशीर सल्लागार घेऊन त्याच्यामध्ये जे काही मला करायचं असेल निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, आयुक्तांच्या विरोधामध्ये मी ते करेल. परंतु माझी सगळ्याच कार्यकर्त्यांना एक हात जोडून विनंती आहे, कृपया कुणी इतर ठिकाणी ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी कुणी करू नये, कुणी त्या भानगडीत पडू नये. जे जिंकले ते जिंकले. आपण पराभव हा ईव्हीएमनी केलेला आहे, आपला पराभव असा होऊ शकत नाही. कारण 1011 मतं 1035 मतं हे जे काही प्रॉब्लेम आहे ना, हा 1035 मतं मला बरोबर माझी कमी होतात सगळ्या मशीनमधली आणि 1011 मतांनी माझा पराभव होतो. आणि शेवटी या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चालत असतात. पण ठीक आहे, आपण जे काही आपली कायदेशीर लढाई असेल ते आपण पुढं लढूयात. पण मला जो काही मला विश्वास इथे मिळाला ना की आज 20,000-21,000 मतं मला पडली. जोक नाहीये की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये 21,000 मतं. मला मागच्या टर्मला 12,500-13,000 मतं होती आणि आता मला या ठिकाणी 21,000 लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे. तेव्हा 21,000 मतं ही काय 21,000 लोकांचे आशीर्वाद हे काय कमी नाहीये. आणि हा दुसरा एक विषय आहे त्यामध्ये बरोबर. आता एक टेक्निकली बाबा अजून आहे बघा की आम्ही तू कुठे लिहिलं आम्ही कुठलं नाही का 4-5 त्यांनी लिहून घेतले तू लिहून घेतलेलं ते नाही किती जाहीर केलं होतं ते 78,719 कुठलं मध्ये केलं होतं. आणि नाही रे बाबा ते नाही का शेवटी 75,000 ते कुठे लिहिले ते त्याच्यात आहे का ह्याच्यात आहे का? नाही माझ्याकडे त्याच्याकडे त्यांनी आकडा ह्याच्यामध्ये बघा आपल्याला एक सांगितलं होतं सगळ्यांना कदाचित प्रत्येक जण 19-20 लाख लोकांनी मतदान करायला गेले होते आणि प्रत्येकाला सांगितलं जात होतं की तुम्ही 5ही बटणं दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. बरोबर. जर तुम्ही असं म्हटलं होतं ना, प्रत्येक निवडणूक अधिकारी आपल्या मतदान करायला गेलेल्या माणसाला सांगायचा की तुम्ही 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. मग तुम्ही जर 5 बटन दाबल्यानंतर मतदान पूर्ण होणार नाही, मॅडमने आत्ताचा आकडा किती सांगितला होता? 78,719. हा पहिल्यांदा सांगितलं 19,826 आणि नंतर सांगितलं 78,719 म्हणजे 1035 मतं तिकडे कमी केली. म्हणजे जर तुम्ही म्हणत होता ना की 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान काउंट केलं जाणार नाही, याचा अर्थ सगळीकडेच म्हणजे ह्या प्रभागातल्या 5ही गटामध्ये अ ब क ड ई या ठिकाणी सगळीकडे 78,719 मतदान होणं गरजेचं होतं. बरोबर ना. कारण 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होत नाही असे अधिकारी म्हणत होते. याच्यामध्ये मला कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे ना बाबा की मग असं कसं काय झालं. ब मध्ये जर इथं 78,719 मतदान झालं, 719 मतदान झालं होतं, तर ब मध्ये सुद्धा ती आकडेवारी तेवढीच यायला पाहिजे होती 78,719ची. तर ब मध्ये आली 75,229, क मध्ये आली 75,229, ड मध्ये आली 75,229 आणि बरोबर ई मध्ये ती 78,719 कशी काय आली. 3-3 हजाराचा डिफरन्स पडलाय. आणि हे स्वतः मॅडमनी त्यांनी असेल ना, त्यांनी रेकॉर्डिंग असेल, त्यांचा कॅमेरे होते तिथं सगळे. कारण आम्ही सगळे लिहून घेत होतो शेवटचं. कारण मला माहिती होतं, मी अनुभव घेतलेला होता मागं, की शेवटच्या ज्या फेऱ्या असतात ना त्या फेऱ्यांमध्येच नेमका प्रॉब्लेम होतो. कारण मी अगदी सुरुवातीपासून मी लीडमध्ये होतो. मग 8व्या 9व्या 10व्या इथं ज्यावेळेस वाटलं की आता काहीतरी पुढे होऊ शकतं, मग त्याच्यानंतर मशीन बंद पडल्या. परंतु मागच्या बाजूला ही लोक गेलीच नाहीत. एवढं खोलात कोण जात नाही. मी गेलो. 75,229, 75,229, 75,229 BCD या तिन्हींना एवढंच मतदान होतं. आणि फक्त ई मध्ये 78,719 कसं काय होतं? का आमची बटणं जास्त दाबत होते का? 2-2 वेळा दाबली का?
या मतदारसंघामध्ये या प्रभाग क्रमांक 38 मध्ये 6,000 दुबार मतदान आहे. 12,000 जास्त लोक. 12,000 दुबार मतदान होतं. 12,000. मग तुम्ही काय केलं होतं त्याच्यामध्ये की तुम्ही प्रत्येकाकडनं एक हे लिहून घेत होता, प्रतिज्ञापत्र, हमीपत्र. एक जो दुबार माणूस याचा त्याच्याकडनं हमीपत्र आम्ही ते मागितलं, आम्हाला ते पण दाखवलं नाही तुम्ही. किती लोकांचं दुबार मतदान झालंय? जर 12,000 लोकांचं दुबार मतदान होतं याचा अर्थ 6,000 लोक एक्स्ट्रा याच्यामध्ये लागलेली होती. मग त्या माणसांचं जे तुम्ही हमीपत्र घेतलं होतं त्या हमीपत्र म्हणजे 6,000 लोकांचं हमीपत्र घ्यायला पाहिजे. आणि अगदी बालिशपणाचं उत्तर मॅडमने त्या ठिकाणी, ज्या आरो मॅडम होत्या, त्यांचा अभ्यास किती मला माहित नाही, कारण बाजूला जे काही प्रांत बसलेले होते रांजणे साहेब, हे रांजणे साहेब तहसीलला सगळं प्रॉम्प्टिंग करत होते, हेच सगळं सांगत होते मॅडमला. आणि एकंदर त्या गोष्टी सगळ्या आम्ही आमच्या नजरेत टिपत होतो. त्यामुळं मॅडमनी आम्हाला सांगितलं की आम्ही फोन करून माहिती घेतली, म्हणजे याचा अर्थ तुम्ही चुकीचं दिलं होतं ना कमिशनरांना. आणि हे जे दिले ना मला, हे स्वतः सहाय्यक उपायुक्तांनी दिलेले आहेत, मनगे मॅडम यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असतील, एखाद्याच्या 5-5 वर्ष आयुष्याचं असं मागे जाणार असेल तर न बोललेलंच बरं ह्या विषयावरती. परंतु मी कायदेशीर जी लढाई आहे याच्यामध्ये मी अगदी एखाद्या चांगल्या कायदेशीर वकिलांना या बाबतीमध्ये बोलून मी याचा माझा जो लढा आहे तो चालू ठेवेल. निर्णय काय होईल तो माहित नाही, परंतु हे मात्र नक्की आहे की इथं काहीतरी झालंय. मी ईव्हीएमचा घोटाळा म्हणणार नाही, परंतु जो प्रॉब्लेम झाला, कमी मतदान कसं झालं, जे रात्री 1 दाखवलं, 1035 मतं तुम्ही कमी दाखवताय आणि 1011 मतांनी माझा पराभव होतो. हा कसं काय, हे गणित मला कळलं नाही. शिवाय माझ्या जर ई मध्ये 78,719 मोजले जातात, तर बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये तेवढे तिथं सुद्धा तेवढंच मोजलं जायला पाहिजे होतं, कारण तुम्हीच कंपल्शन केलं होतं 5 मतदान केल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही. मग सगळीकडे एकच आकडा का नाही आला? एवढंच या ठिकाणी आज सांगतो. खूप उशीर झालाय. तुम्ही सर्वांनी जो काही मला सहकार्य केलं, माझ्या पाठीशी राहिलात, मला या मतदारसंघामधील सुद्धा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यांना मी एक विनंती करतो, कोणीही मनाला वाईट वाटून घेऊ नका, मनाला लावून घेऊ नका. जे झाले ते आता स्वीकारायचं. पुढची जी लढाई आहे ती आपण लढूयात, बाकी काळजी करू नका. वसंत मोरेला कुठले नगरसेवक पद असण्याची गरज नाहीये. वसंत मोरे हा 4 वर्ष नगरसेवक पद नव्हतं तरी सुद्धा तुमच्यासाठी उभा होता. भविष्यात सुद्धा काही असू द्या, कुणी असू द्या, कुणाची माय व्यायलेली नाहीये की तो आपल्यापर्यंत येईल. जर आलंच काय तसं तर आपण त्याला त्या पद्धतीने तोंड देऊ. आत्ता म्हणून मी कुणालाही सांगितलं, कुणी काही करायचं, जे शहरामध्ये झाले ते आपल्याला नकोय. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला कायदेशीर ज्या गोष्टी करता येतील त्या 100% आपण कायदेशीर गोष्टी करू. एवढे त्या ठिकाणी सांगतो. थांबतो. धन्यवाद.